विस्तारित योजनेचे टेंडर निघाल्याने पुढील आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितलेलं आहे। म्हैसाळ योजनेतील 65 गावे व टेंबू योजनेतील 4 गावांचा समावेश करून या कामाचे 1,17,00,000 रुपयाचे टेंडर शासनाने काढले असून आमचा उपोषण व चक्काजाम आंदोलनाला यश आले असून यापुढील होणारी आंदोलने रद्द करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितलेलं आहे। म्हैसाळ विस्तारित योजनेस मंजुरी मिळावी यासाठी 19 जानेवारी रोजी पहिल्यांदा बैठक झाली। 5 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात आले। त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल घेत शासनाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दखल घेत या दोन्ही कामास मंजुरी दिली आहे। त्यामुळे जत तालुक्यातील सर्व गावे ओलिताखाली येणार आहेत। 1988 पासून म्हैसाळ योजनेसंदर्भात आंदोलने केलेली आहेत। विस्तारित योजनेसाठी मीही पुढाकार घेऊन सर्व पक्षांनी आंदोलने केली। या कामाचे टेंडर निघाल्याने माझ्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचे काम पूर्ण झाले असून याचे सार्थक झाले असेही जगताप यावेळी म्हणाले आहेत। विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पूर्व व समावेश नसलेल्या 65 गावांसाठी 980 कोटी तर टेंबू योजनेतील 4 गावांसाठी 90 कोटीचे टेंडर शासनाने प्रसिद्ध केले आहे। त्यामुळे शासनाने जत तालुक्याला न्याय दिला आहे। या दोन्ही कामांची सुरुवात 2 महिन्यानंतर सुरू होईल। आमच्या आंदोलनाला व मागण्याला यश आल्यामुळे पुढे निघणारे मोर्चे व निवडणुकीवर बहिष्कारी आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितलेले आहे। यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, शिवसेनेचे अमित दुधाळ, प्रहारचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांच्यासह अनेक सर्वपक्षीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। 1-2 महिन्यामध्ये या कामाची सुरुवात होईल। त्यामुळे शासनाचं आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी बातम्या चांगल्या फ्लॅश दिल्या, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांचंसुद्धा आम्ही मनापासून अभिनंदन करतो। ज्या वेळेला सर्वपक्षीय लोक येतात, प्रयत्न करतात आणि गेली 2 वर्ष याच्याने सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। आज कुणीही उठते की मी यांना भेटतो, त्यांना भेटतो, भेटण्याचा कुठला पुरावा नसतो। विक्रम सावंत मला मी विचारित कर्माला घेऊन भेटते, काय कागद आहे त्याच्याकडं, तर कधी पाठपुरावा केला आहे त्यानं? कायमच्या तुर्ची पब्लिशरचा पाठपुरावा केला आहे। ते कुठे गेली तुर्ची पब्लिशरची योजना? आता ही योजना टप्प्यात आल्यानंतर ते मी योजनेला जाऊन भेटलो म्हणते, असं एक आमच्यासारखं कागद दाखवा म्हणा, कुठं तरी कागद आहे का? फुकटचा आयत्या वेळात ताबा व्हायचा प्रयत्न त्यांनी बंद करावा। आणि जर नाही झालेली योजना तुमची पब्लिशरची योजना कुठल्याही सरकारच्या विचाराधीन नव्हती, त्या योजनेचं पाणी पुजण्याचा कार्यक्रम करून लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आताही त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये। सोमलिंग कोळी, SBN मराठी, जत।